अरुणाचलमध्ये पवन हंस या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडलेत। मात्र हेलिकॉप्टरमध्ये असलेले IAS अधिकारी कमलेश जोशी आणि त्यांच्यासोबत असलेल्या 3 व्यक्तींची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही। 4 ऑगस्टपासून हे हेलिकॉप्टर बेपत्ता होतं। आता त्याचे डेब्रिज अरुणाचल प्रदेशमधील तिपर जिल्ह्यात सापडले। वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय। तिरप जिल्ह्यातील खोसा इथे 12 किलोमीटर अंतरावर हे अवशेष सापडले। झारखंडमध्ये देवघरच्या मंदिरात कावडवाल्यांची गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाली। त्यात 11 जणांचा मृत्यू झालाय तर 50 जण जखमी झालेत। मृतांमध्ये 11 पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे। बाबा बैद्यनाथ धाम मंदिरात सकाळी 5:45 वाजता ही घटना घडली। श्रावणी सोमवार निमित्ताने भाविकांची गर्दी उसळली आणि एकच चेंगराचेंगरी झाली। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। कावड घेऊन आलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली। भगवान शंकराच्या वैद्यनाथ धाम मंदिरात असलेल्या पाण्यात स्नान करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे भाजपचे निशिकांत दुबे यांनी या दुर्घटनेला झारखंड तसंच केंद्रातील सरकार जबाबदार असल्याचे सांगितले। आपल्याकडून भाविकांना हव्या तशा सुविधा पुरवल्या गेल्या नसल्याने त्यांनी हे मान्य केलेलं आहे। पंजाबी गायक सुखवीर सिंगला अवैध चलन बाळगल्याप्रकरणी लाहोर विमानतळावर रोखण्यात आलं। त्याच्या बॅगमध्ये $27,000 म्हणजे 17 लाख रुपये सापडले। त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येत असताना त्याने विमानतळावरून धूम ठोकली। सुखवीर सिंगच्या विरोधात सवर रोड पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून त्याचा शोध सुरू आहे। सुखवीर सिंग लाहोरच्या अल्लामा इक्बाल विमानतळावर पोहोचला होता। पाकिस्तानातून तो दुबईला जाणार होता। त्याच्या सामानाचं स्क्रीनिंग करत असताना विमानतळावरील अधिकाऱ्यांना त्याच्या बॅगेत ही रोकड सापडली आहे। पुणे सांगलीवाडी टोल नाक्याबाबत अशोका बिल्डकॉन न्यायालयात आव्हान दिल्याने त्यामुळे आजपासून सांगलीवाडी टोल नाक्यावर पुन्हा एकदा टोल वसुली सुरू होणार आहे। या टोल वसुलीला स्थानिकांनी प्रचंड विरोध केलाय तर सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनीही आंदोलन सुरू केले। सरकारच्या टोल बंद निर्णयाला बाजूला सारत आता आणखी 16 वर्षे टोल वसुली केली जाणार आहे। त्यामुळे सांगलीकर संतप्त झाले असून पुन्हा टोल वसुलीला सर्वपक्षीय कृती समितीने विरोध दर्शवलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणार आहेत। गेल्या 34 वर्षांमध्ये UAEचा दौरा करणारे मोदी हे पहिले पंतप्रधान असतील। दुबईतील भारतीय समुदायाच्या समितीकडून पंतप्रधान मोदींचा दुबईच्या क्रिकेट स्टेडियमवर भव्य सत्कार करण्यात येणार आहे। 16 आणि 17 ऑगस्टला पंतप्रधान मोदी UAEच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं सांगण्यात येते। याआधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी 1981 मध्ये UAEच्या दौऱ्यावर गेल्या होत्या। नवी दिल्लीहून मोदी थेट अबुधाबीमध्ये दाखल होणार आहेत। तिथल्या भारतीय समुदायाला मार्गदर्शन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते दुबईला रवाना होतील। दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिलेला असला तरी याबाबत अंतिम नियमावली तयार करण्यास राज्य सरकारकडून विलंब होतोय। त्यामुळे यंदाही या उत्सवाचा काला होण्याची शक्यता वर्तवली जाते। दहीहंडीत 12 वर्षांवरील मुलांना सहभागी करण्याची भूमिका दहीहंडी समन्वय समितीने घेतली आहे तर 18 वर्षावरील तरुणांचा सहभाग असावा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं। याबाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका न घेतल्याने समन्वय समिती सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे। सहभागाबाबत गोविंदांच्या वयाची अट आणि दहीहंडीच्या उंचीवरील मर्यादा याबाबत संदिग्धता असल्यामुळे यंदा उत्सव नेमका कसा साजरा करायचा याबाबत मंडळ संभ्रमात आहे।